सीमारेषेच्या बाहेर कॅच कोणी घेतली या आपण व्यासपीठावरती प्रेक्षकांकरिता पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर जर कॅच पकडली तर श्रीकांतजी मगर साहेब आणि साईनाथजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि कॅच पकडली आहे तिकडे. सो आपण या चला पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळतोय. एक फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. योगेश 11 आमने आणि त्यांच्या अगेन्स्ट मकरन स्पोर्ट्स उठवळ या दोन संघांना आपण पाहतो. या दुसऱ्या सत्रातली मॅच आहे. कॅच पकडली आहे, ते आलेत, त्यांना आपण पारितोषिक देऊयात 500 रुपयाचा. बॉल तयार होता. स्विंग अँड मिस अपील हलकी पाहायला मिळाली, पण पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आतापर्यंत टोटल जाऊन पोहोचला गेला. एक सिक्सर देखील पाहायला मिळाला होता. टोटल धावा फलकावरती 7. पुन्हा एकदा उडवला, स्क्वेअर लेगला बॉल आणि त्यानंतर बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धाव फलकावरती जोडला जाईल अजून एक चौकार. थँक्यू दिजे. चांगला स्टार्ट मिळालाय. सागरच्या गेस एक सिक्सर, एक सिंगल, डॉट 4. रिव्हर्स खेळलं, बरोबर टायमिंग झालं आणि पॉइंटला हा बॉल. पलटी फटका. धावा फळकावरती बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. थँक्यू दिजे. बॅक टू बॅक 2 चौकार आणि 15 धावा फळकावरती. भरपूर वेगाने आतापर्यंत या षटकामध्ये धावा बनवल्यात. पायावरती बॉल होता, अपील हलकी पाहायला मिळेल, पण एक धाव तर फळकावरती बनवली जाते. वाईड +1 अशा 2 धावा अपील पाहायला मिळाली जरूर, पण हा वाईड बॉल आहे. अनेकदा आपण पाहतो की अगदी क्लोज जेव्हा वाईड निघून जातो किंवा हलक्यासा ऑप्शनच्या बाहेर, लेग बाहेर, तेव्हा अपील देखील पाहायला मिळतात. आणि कधी कधी तो वाईड लपवण्याचा प्रयत्न देखील असतो आणि तेच पाहायला मिळालं इकडे. वाईड +1 अशा 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीनं धाव फलक वाढलाय देखील. हा षटक थोडा सागरचा महाग होत चालला, जास्त खर्चिक झाले. आणखी खर्चिक होतील. टॉप एज लागली आणि लॉंग स्टॉपला ही खेळपट्टीची आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळती 4. या षटकामध्ये आले 3 चौकार. थँक्यू दिसे. ठाऊक आहे मुठवळ संघाला की धाब्यांचा वेग वाढवावा लागेल. 3 षटकांची मॅच पाहतो, त्यामुळे इंटेन्शन जास्त असेल आणि तेच पाहायला मिळालं. दरम्यान मोरेश्वर सुतार यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नानकर संघाचे ओपनर बॅटर, स्पेशली पॉवर प्ले फोडण्याकरिता त्यांना ओळखलं जातं, ते देखील व्यासपीठावरती आपण पाहतोय. बॅक टू दी क्रिकेट. पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, इनसाइड आउट हा फटका. एक्स्ट्रा कव्हरचे इनफिल्डचे क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केले, पण त्यानंतर ठाऊक होतं की बॉल थोडा दूर आणि त्यामुळे षटक क्रमांक 2 ची सुरुवात झाली. या दुसऱ्या षटकाची सुरुवात जर बघितलं गेलं तर 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 23 धावा. या आधीच्या षटकामध्ये टोटल 21 धावा आल्या होत्या. त्या फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 23 या आकड्यावरती.
षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपण किरणला पाहतोय गोलंदाजी करत असताना. ओहो, इथे पहा लॉफ्टेड फटका, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाते. धक्का मिळताना दुसरा, माफ करा, पहिला विकेट आहे. विकेट पाहायला मिळाला आणि विकेटच्या जोरावरती आता 23 वरती एक ब्रेक थ्रू जो हवा होता ना तो मिळाला. माघारी परतले गेले विशाल, ज्याने 5 मध्ये 10 धावा बनवल्या होता, तो विशाल माघारी परतला गेला आणि आता नवीन बॅटर तेजस आलेत. रणजित आणि तेजस ही आता जोडी आपण पाहतोय क्रमांक 3 आणि क्रमांक 2 चे बॅटर. ओपनिंग पॅरिस मधला जो पहिला विकेट, पण मी तर म्हणेन की बघा, पहिला विकेट जरी गेला असेल ना तरी पण मुठवळ संघाची सुरुवात चांगली मिळाली. त्यांना ज्या पद्धतीने त्यांना स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मिळाला. मोठा फटका खेळायचा होता. या षटकातील दुसरा बॉल, कदाचित दुसरं कोणतं मैदान असतं तर तो 6 सिक्सर जरूर असता. पण मी याआधी देखील उल्लेख केलेला की नांदकर चा जो मैदान आहे त्या बाउंड्री लाईन थोड्या मोठ्या आहेत आणि त्यामुळे हे फटके समोर, जिथे वाईडिश लॉंग ऑन पासून मिड विकेटचं क्षेत्र आहे ना, तिथे कन्वर्ट व्हायला थोडा डिफिकल्टीज आहेत. पुन्हा समोर खेळायचं होतं आणि आणखी एक धक्का, बॅक टू बॅक हा दुसरा विकेट. दोन विकेट पाहायला मिळाले बॅक टू बॅक आणि या 2 विकेटच्या नुकसानवरती धावा फळकावरती आता 23 आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. संजय आलेत नवीन बॅटर क्रमांक 4 वर. या आधी आपण बॅटिंग वरती जर बघितलं, तेजसला पाहिलं, तेजस आला ओव्हर पिच बॉल, तिथे देखील लॉफ्ट करायचा प्रयत्न केला आणि तो देखील फटका फसला. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. पण आता म्हणावं लागेल किरणचं कमबॅक चांगला आहे. पायावरती बॉल, पण ऑप्शनचा बाहेर होता भरपूर, कारण की बॅटरने शफल केलेला आणि त्याचाच मुळे जर बघितलं तर आता एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढत आहे. धावा 24-24 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. चांगलं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर 2 बॅक टू बॅक विकेट, इथे एक लेग बाईस, म्हणजे एकंदरीत किरणने आतापर्यंत वैयक्तिक 2च धावा खर्च केल्या. टोटल या षटकामध्ये 3 धावा आल्यात आणि 2 विकेट देखील मिळाल्या. सो कमबॅकचे इशारे भरपूर चांगले दिलेत आणि एक्सपेक्ट करत होता अशा प्रकारचे षटक यावं. रिव्हर्स झाले आणि त्यानंतर थर्डमॅनला बॉल पाठवला. पुन्हा एकदा चौकाराकरिता धावा 4. शेवटचा अंतिम बॉल. 5 चेंडू सक्सेसफुल षटक आहे. जरी चौकार आला असेल तरी पण मी म्हणेन की कंट्रोल मध्ये बॉलिंग ठेवली आहे. फार जास्त मोठे फटके मारूच दिले नाही. लास्ट बॉल, पुन्हा रिव्हर्स, पण यावेळेस बरोबर पाहिलं होतं बॉलरने रिव्हर्स अटेम्प्ट होईल आणि म्हणूनच आपली लेंथ जी आहे ती अगदी लेगस्टम्पच्या बाहेर ठेवली. फुल लेंथ बॉल ठेवला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर हा डॉट बॉल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा आपण पाहतोय 14.00 ॲव्हरेजने आतापर्यंत बनवल्या गेल्या त्या 28. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट्स, 28 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक 3ऱ्या क्रमांकाचं
आज मेगा फायनलचा दिवस असल्या कारणामुळे दुसरा राऊंड जो आहे तो आपण 3-3 षटकांचा केलाय, जेणेकरून मेगा फायनलची मॅच देखील ऍटलीस्ट 3 ओव्हरची होईल. एक चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. भरपूर चांगली स्पर्धा. ज्या पद्धतीने ही स्पर्धेचं रूपरेषा किंवा ज्या पद्धतीने आपण इथे आल्यानंतर हे मैदान बनवलं गेलंय, ज्या पद्धतीने सजवलं मैदान, देखणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आणखी जास्त चार चांद लावण्याचं काम आमच्या मान्यवरांनी आणि आमच्या प्रत्येक संघाने केलं. जरूर फ्री टुर्नामेंट आहे, एकही रुपया न घेताना. आणि मी सकाळच्या सत्रामध्ये देखील उल्लेख केलेला की बघा भरपूर अशा स्पर्धा असतात ना की ज्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीचं मोठं आयोजन पाहायला मिळतं, एकही रुपया न घेताना जे आयोजन केलंय ते पाहण्यासारखं आहे आणि त्याबद्दल जरूर कौतुक करावं लागेल आमचा संपूर्ण आयोजक कमिटीचा आणि स्पेशली सन्मान्य जगन पाटील साहेबांचा. हवेत बॉल, पुन्हा मिस टाइम, इथे देखील मिस टाइम आहे. वन मोर कॅच टेकन आणि पुन्हा एक धक्का बसताना तिसरा विकेट. 28 वरती 3. पहिल्या षटकामध्ये ज्या वेगाने 21 धावा आलेल्या, त्यानंतरचे जे चित्र बदललेत हे कौतुक करावं लागेल बॉलर्सचा. कारण की बॅटर्स अगदी ट्रॅक वरती होते, मोठ्या वेगाने धावा पहिल्या षटकात 21, पण त्यानंतर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर दिसली, खाली जाताना पाहायला मिळाल्या तुम्हाला. त्या आलेक्स जो आहे तो पुन्हा पायावरती प्लम प्रॉपर यॉर्कर, क्लीन क्लीन विकेट दिसत होता तिकडे आणि त्याच्यामुळे लेग बी फोरच्या माध्यमातून हा धक्का क्रमांक 4. अजून एक फलंदाज, अजून एक बॅटर परतेल. थँक्यू सो मच. जे बरोबर त्या लाईनला छेदत होता. पहिल्यांदा शफल जरूर केलं, पण त्यानंतर बॅकफूट जो आहे त्याच्यावरती टो क्रशिंग यॉर्कर आणि त्यानंतर बरोबर तो मिडल स्टम आणि ऑफ स्टमचा मधोमध बॉल लागत होता आणि त्याचाच मुळे अंपायरला सरळ सोपट डिसाईड केलं की विकेट आहे. आणि धक्का मिळताना आणखी एक ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साईडला खेळत अशाने दुसऱ्या धावेचा कॉल तर आहे. एक बनवली, एका जागेवरती थांबावं लागेल. आउटफील्ड फास्ट आहे, वेगाने क्षेत्ररक्षकांपर्यंत बॉल जातात आणि तिकडनं फेकीपर्यंत आता एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक वाढलाय. धावा जाऊन पोहोचला गेला 29 आकड्यावरती. पहिल्या षटकात 21 धावा येऊन देखील या षटकात आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेत आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 29च दिसत आहेत. म्हणजे कुठेतरी बॉलिंग साईडचा कमबॅक आहे का ते विकेट पडत राहिले. स्क्वेअर लेगला बॉल, क्षेत्ररक्षक जज करतात. पुन्हा आणखी एक धक्का जाण्याची शक्यता होती जरूर, पण आता कॅच ड्रॉप केली आणि तिकडे जर बघितलं तर धाव फळकावरती धावा 4. चेक करा आधी तिकडे, चौकार आल्या. पुन्हा पहिल्यांदा चेक करा तिकडे. ट्रिपल एस सावध आणि गावदेवी स्पोर्ट्स नानकर आपण रेडी राहायचं टॉस साठी. थँक्यू सो मच झीझे. तिकडे जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक पडले पण पुन्हा उठले, कारण की हे ग्रामीणचे खेळाडू आहेत, हे पडतात उठतात पण पुन्हा एकदा गावासाठी लढतात आणि तेच पाहायला मिळालं. ते जावा फळकावरती. सेकंड लास्ट बॉल, फुल टॉस होता. स्क्वेअर ऑफ दी विकेट, स्क्वेअर लेगला बॉल चालला. ट्रिपल एस सावध टीमचे कॅप्टन आपण या नानकर संघाचे कॅप्टन इथपर्यंत जोडले गेले आणि 2 धावा इकडनं जर बघितलं गेलं तर कंप्लीट आहेत की इनकम्प्लीट आहेत ते आपण टीव्ही स्क्रीन अंपायर कडे जाऊयात आणि करूयात चेक. थोडा क्लोज डिसिजन आहे कारण की क्रिकेटमध्ये एक एक धावा भरपूर महत्वाच्या आहेत. जेव्हा बॉल यस्टांना पोहोचलाय सेफ आहे, नॉट आउट आहे. भरपूर आतमध्ये क्रीज मध्ये आले होते.
त्याचबरोबर मयूर दळवी नानकरचे खेळाडू ते देखील इथपर्यंत उपस्थित झालेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 33 वरती 35 शेवटचा अंतिम बॉल 35 फळकावरती लास्ट बॉल आहे. रणजित क्रॉस बॅटने पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने ऑन साइडला ड्राईव्ह केल्या बॉलला. एक धाव बनली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल फेकी स्ट्रायकर एंडला अचूक पद्धतीने पण रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगला धावा बनवल्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला पाहिलं आणि पहिल्या डावामध्ये टोटल धावा फळकावरती बनवला 37. विजयाकरिता 38 धावांचं आव्हान असेल. या जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स नानकर आणि ट्रिपल एस स्पोर्ट्स सावत या दोन टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि टॉस करण्याकरिता चिंतामण वेलेकर साहेबांना मी विनंती करतो की आपण या. कॅप्टन कुल मोरेश्वर सुतार हे देखील आहेत आणि त्याचबरोबर सावत टीमचे कॅप्टन देखील आमच्या सोबत आहेत. यश आहेत. चला टॉस करूया. टेल आणि हेड दोन बाजू. कॉल कोण देणार आहे? सावत संघाकडनं कॉल. टेल असा कॉल आहे आणि हेड इट इज. सो नाणेफेकीचा कौल जे आहे ते टीम नानकर जिंकत्या. मी मांडेवरांना विनंती करेन की आपण विनिंग टीमला आपण कोल्ड्रिंक आहे ती सन्मानित करायचं आहे. थँक्यू. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जाऊयात मोरेश्वर सुतारकडे. मोरेश्वर काय म्हणशील? भरपूर स्पर्धा तुम्ही खेळताय, भरपूर साऱ्या मोठ्या स्पर्धांमध्ये जाताय, पण जगन पाटील साहेबांच्या माध्यमातून जानू स्पोर्ट्स इताडे संघाने जी फ्री टुर्नामेंट आणि ज्या पद्धतीने आयोजन ठेवलंय त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? खूप खूप छान आयोजन आहे आणि नानकरच्या मैदानावर आयोजन करतायत ते आम्हाला पण खूप आवडलं की इतकी छान स्पर्धा आमच्या मैदानावर इताडे गावाने ठेवली. स्पर्धेच्या बद्दल बोलायचं झालं तर बऱ्याचशा ठिकाणी ना स्ट्रेस असतो खेळाडूंना, जे आयोजक असतात त्यांना, की स्पर्धा कशी होणार, स्पॉन्सरशिप कुठून येणार. परंतु मी 2 दिवस झालं बघतोय इथल्या खेळाडूंच्या एकाही चेहऱ्यावर स्ट्रेस दिसत नाही, कारण की त्यांच्या पाठीशी जगनदादा पाटील हे उभे आहेत खंबीरपणे, म्हणून त्यांना बिलकुल स्ट्रेस दिसत नाही आहे. आणि ही स्पर्धा फ्री एंट्री टुर्नामेंट ज्या दिवशी उद्घाटन झाला त्याच दिवशी त्यांनी घोषित केली, ऑन द स्पॉट घोषित केली. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्व खेळाडूंना इथे चांगला क्रिकेट खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. खूप चांगली बाईट पाहिला मिळाला. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तर काय डिसाईड कराल? मी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करणार. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर इताडे गावामध्ये टर्फ बनवला गेलेला आहे, तर त्या टर्फचा फायदा सर्व खेळाडूंना होतो. म्हणजे आमले लोणार परिसरातील तर होतोच, त्याच्या व्यतिरिक्त कल्याणवरनंही काही खेळाडू येऊन खेळून जातात किंवा भिवंडीमधून येऊन खेळून जातात. तर एक चांगली संकल्पना जगनदादा पाटील यांनी आमच्यासाठी तिथे टर्फ बनवला आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतो आणि त्याचा आम्हाला उपयोग बाहेर खेळायला नाईटला जातो तेव्हा सुद्धा उपयोग होतो. थँक्यू. नक्कीच चांगली बाईट. आपल्याला खरं तर ज्या पद्धतीने त्यांचे मत आपल्यापर्यंत मांडले गेले, एक वेळ व्यक्तिमत्व आहे जगन पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून फ्री एंट्री आणि जे की ऑन दी स्पॉट डिसाईड केलं, ठरवलं. म्हणतात ना की माणूस जे जिद्दीने ठरवतो ना ते पूर्ण करून दाखवण्याची ताकद त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि जगन पाटील साहेबांनी तेच केलंय. सर्वप्रथम तर तुम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग डिसाईड केले. 3 षटकांची मॅच आहे. होम ग्राउंडचा बेनिफिट होईल का? आणि या खेळपट्टीवरती ज्या पद्धतीने मी मगाशी उल्लेख केला होता बाउंड्री लांब आहेत, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न करशील? बाउंड्री लांब असल्या तरी बघा आता बॉलची क्वालिटी चांगली झालेली आहे, तर 6 जात आहेत. फक्त ते व्यवस्थित टायमिंग झालं तर 6 जाणारच, नक्कीच जाणार. नक्कीच शुभेच्छा देऊयात आपण मोरेश्वरला देखील आणि त्याचबरोबर टीम सावत संघाच्या कॅप्टनला देखील देऊया शुभेच्छा. टॉस जिंकला. सर्वप्रथम तर डिसाईड केले बॉलिंग. सावत संघाला इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला मॅचकडे जाऊयात. दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाते आणि दुसऱ्या डावामध्ये आमने संघाकडनं 2 ओपनिंग पॅरचं बॅटर. 38 ची गरज आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. आता वाईडिश लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक मिड विकेट तिकडे प्रोटेक्ट करायला पोहोचले, पण फेकीपर्यंत 2 धावा आणि 2 धाव्याने सुरुवात चांगली केली आहे. स्टार्ट चांगला मिळाला. श्री गणेशा केलं जातं, खातं उघडलं जातं. धाव फळकावरती धावा आपण पाहतोय. टोटल एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचले गेल्या. आपण पाहतोय स्वर्गीय जानू अजय स्मृती चषक 2025 प्रेझेंट बाय स्वर्गीय जानू स्पोर्ट्स इताडे यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेची भरपूर चर्चा संपूर्ण आमने लोणार परिसर असू द्या या भिवंडीमध्ये असू द्या तुम्हाला दिसेल, कारण की ज्या पद्धतीने त्यांचं आयोजन आहे,
मगाशी मोरेश्वर त्याने देखील कॅप्टन नांदकर संघाचा त्याने देखील उल्लेख भरपूर चांगला केला की प्रत्येक आयोजकाला एक टेन्शन असतं की स्पॉन्सरशिप कशी मिळेल, पूर्ण स्पॉन्सरशिप मिळते का, बक्षीस कशी अरेंज करायची, हा भरपूर प्रत्येक आयोजकांवरती तो टेन्शन असतो, तो दडपण असतो. पण ज्या संघाच्या पाठीमागे मी म्हणेन की जगनशेठ पाटील साहेबांसारखं नाव असेल किंवा जगनशेठ पाटील साहेब उभं असतील ना, मी म्हणेन की तो टेन्शनच नसेल. आणि त्यांच्याच माध्यमातून जी संकल्पना त्यांनी आखली ती चांगली आहे. 4 धावा फळकावरती. तिसरा बॉल ऑन साइडला खेळायचा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वाडिश लॉंग ऑन अगदी इझिली फील्ड करतायत आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दाफलक जाऊन पोहोचला गेले 5 आकड्यावरती. पहिल्या डावामध्ये मुठवळ संघाने बॅटिंग केली. पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर 21 धावा पहिल्या षटकात, पण त्यानंतर थोडासा डाव तुम्हाला घसरताना दिसला, पण अंतिम षटकामध्ये पुन्हा धावा बनल्या आणि त्याचाच मुळे दाफलकावरती टोटल जर बघितला गेला तर बनला होता त्या म्हणजेच 37 आणि 38 धावांचा तो टार्गेट होता आणि तो पार करत असताना आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेत. सागर आणि पारस आपण बॅटिंग वरती पाहतोय. धाव फळकावरती धावा आहेत टोटल 5. योगेश इलेव्हन आमने आणि त्यांच्या अगेन्स्ट मुठवल या दोन संघांना पाहतोय. त्यानंतर तुम्हाला नांदकर आणि सावध ट्रिपल एस स्पोर्ट्स सावध आणि गावदेवी स्पोर्ट्स नांदकर अशी मॅच पाहायला मिळेल. ऑप्शनचा बाहेरचा बॉल भरपूर चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि त्यानंतर आता पहा हा बॉल एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 4 चौकार. किती चांगल्या पद्धतीने चेंडूची लेंथ ओळखली होती. पाहिलं होतं पर वाईड यॉर्कर आणि त्या वाईड यॉर्कर वरती उत्तर दिला. धावा 4 आणि चौकाराच्या मदतीने 9 या आकड्यावरती स्टार्ट चांगला मिळाला. अशा प्रकारची सुरुवात हवी होती. शफल केला पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. नियंत्रणामध्ये टप्पे दिसतात आणि त्यानंतर 2 धावा फळकावरती आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला गेलाय. आतापर्यंत 11 आकड्यावरती 5 बॉल फेकून झालेत. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पण मागचे दोन्ही बॉल पाहिले ना तर योग्य टप्प्यावरती ते यॉर्कर लेंथ फुल लेंथ यॉर्कर आणि ऑप्शनचा वाईड लाईन जी आहे ना तिथे तिथे फेकले गेल्या. आणि म्हणतात ना की जेव्हा पण लेफ्ट हँडेड बॅटर जेव्हा असेल ना, बॉलरचं इंटेन्शन एक असं की तुम्हाला ऑलवेज कॅप्टन देखील सांगतो की वाईड लाईन पकड, ऑफ साईडला जास्त जा, कारण की डावकुराताचा बॅटरची सर्वात जास्त स्ट्रॉंग झोन त्याची ऑन साइड असते. लेफ्ट हँडेडला तुम्ही कधी पण त्याचा बॉडी लेंथवरती 3 स्टंप मध्ये गेले ना तो मोठे फटके दाखवतो. पण इथे चांगले बॉल हाताळलेत. पुन्हा पहा त्याच टप्प्यावरती त्याच लेंथवरती आणि इथे रिझल्ट देखील चांगलं मिळालाय. डॉट पासून समाप्ती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. 38 रनचेज आहे आणि 38 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आमने संघाने धावा फळकावरती पहिल्या षटकामध्ये बनवलं 11, ज्यामध्ये सागरचा बॅटमधनं 5 आणि पारसच्या बॅटमधनं 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा आपण पाहतोय टोटल 11 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. सागर पारस ही जोडी ओपनिंग पार मध्ये चांगली भूमिका साकारतायत. ठाऊक आहे 38 रनचेज आहे, 38 पाठला करायचा 11.00 चा अवरेजने 13.50 अवरेजने धावा बनवायचे 11.00 त्याने बनवलात. सो आता जितके एफर्ट्स टाकलेत ना त्यापेक्षा थोडे अधिक जास्त. आणि बघा 11, 12, 13 ही सरासरीने धावा फळकावरती बनवणं मी तर म्हणेन की तितकं डिफिकल्ट नाहीये. फक्त तुमच्या शक्तीचा वापर युक्तीने करावा लागेल. एक मोठा फटका, डबल सिंगल्स या इंटेन्शनने खेळ चालू ठेवला, विकेट वाचवले तर मग एक्स्ट्रा प्रेशर पडेल बॉलर्स वरती आणि ते चुकी करतील. शॉर्ट बॉल पुल करायचं होतं, बॅटची एज लागली, टप्पा बरोबर ओळखला होता, पण फटका जर आहे तो फसला कुठेतरी, टायमिंग नाही झालं आणि त्याचाच मुळे हा धक्का बसताना हा ब्रेक थ्रू मिळतोय पहिल्या क्रमांकाचा.
आलाय तो ब्रेक थ्रू मिळाला आणि आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक दुसरं अजय बॉलिंग वरती आहेत. फ्रंटलाईन बॉलर पहिल्या षटकामध्ये थोडासा मार पडला त्यांचा वरती 11 धावा त्याने खर्च केला पण अजय कमबॅक करतोय. पहिल्या बॉल वरती अजयला सफलता मिळाली विकेट मिळाला. 11 वरती कशी परिस्थिती एका चेंडू फेकून झाला एका नेल्सन फिगर वरती सध्या तरी आपण धावसंख्या पाहतोय. बोला तयार नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती ऋषी. शॉर्ट बॉल ऑप्शनचा बाहेर आहे. अंपायर आता वळतील. भरपूर दूर केला हा बॉल आणि त्याचाच मुळे वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. सन्माननीय रितेश तिसकर यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. समोर ठेवला होता बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न भरपूर उंची आहे. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक दूरवरनं आले आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. डिफिकल्ट होतं थोडंसं कारण की दूरवरचा चेस केला त्याने. मिड विकेट भरपूर लांब होतं तिकडनं मिड ऑन पर्यंत आले ते आणि त्यानंतर एका सरळ रेषेमध्ये बॉल एका उंचीवर नेत होता जे आपल्याला थोडं सोपं वाटतं पण तो कठीण असतं. जेव्हा वेगाने शरीराकडे बॉल येतात ना ते कॅचेस इझी हातात चिपकतात पण एका लाईन मध्ये जेव्हा सरळ खाली येतात ना ते ऑलवेज आपण हातामधून उडताना पाहिलं पण मी तर म्हणेन की कॅच घेणं गरजेचं होतं. तिथे कॅच ड्रॉप झाली 2 धावा. लोवा फुल टॉस गुडघे वाकवलं स्वीप केलाय. वन मोर चान्स अनादर चान्स आणि म्हणतात ना की चुकी करणं ही चुकी नसते. चुकी वारंवार दाखवाल तर मग चुकी आहे आणि ते चुकीवरती सुधारणा लवकर केली त्याचाच मुळे विकेट मिळाला. हा धक्का दुसरा. थँक्यू. दिस समीकरण बदलतं 9 मध्ये अजूनही 24 धावा फलकावरती बनवायच्यात. 14 वरती 2. समोर टाकलेला ड्राईव्ह केल्या बॉल हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोरच्या दिशेला लॉंग ऑनला बॉल कलेक्ट केला जाईल. फेकी योग्य आहे आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर आता धाव फलकावरती धाव बनवली गेली ती म्हणजेच एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढलाय. धावा जाऊन पोहोचला गेला. 14 धावा फलकावरती आहेत. 15 धावा आहेत. सो आता इक्वेशन 8 आणि 8 मध्ये 23. 8-23 समीकरण. टावकुराताचा बॅटर सध्या स्ट्रायकर एंड वरती आहे. ओ तिथे पहा लेग समोर ठेवायचा प्रयत्न. मी तर म्हणेन की भाग्यशाली राहिलाय बॉलर कारण की अनएक्सपेक्टेड बॉल आला त्याचा बॉडीवरती वेगाने. अदरवाईज जर मोठा फटका जरूर पाहायला मिळाला असता पण आता जर बघितलं तर व्हाईट बॉल एक्साच्या स्वरूपात धाव आणि धावेच्या मदतीने धाव फलक वाढला. धावा जाऊन पोहोचला 16 आकड्यावरती. हा बॉल चांगला बाहेर काढला. ऑफ कटर बॉल. खरं तर डावकुराताचा बॅटर आहे त्याकरिता तो लेग कटर कन्वर्ट झाला. हलकासा टर्न होता जास्त टर्न नाही पण टप्पा चांगला आहे आणि त्याच्यामुळे डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर आता इक्वेशन जर बघितलंय तर 16 बनल्यात. सो 7 मध्ये अजूनही 22 बनवायच्यात. फुल टॉस आणि हा फुल टोल बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे अडवलाय भरपूर चांगल्या पद्धतीने आणि त्याच दरम्यान चेक देखील आपण करूयात. रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर साइड हा रिव्ह्यू आहे. फुलटॉस जरूर होता. आता चेक केलाय की उंची जास्त जरूर आहे पण स्टेप आउट देखील बॅटरने केलाय. सो आता त्याच गोष्टीची पूर्तता करतील की जेव्हा बॉल लागलाय तो जर लाईन मध्ये असते तर तो डीप झाला असता का या गोष्टीची आमचे अंपायर पूर्तता करतील आणि ज्या पद्धतीने त्यांचा अनुभव आहे. नो बॉल. इट्स अ नो बॉल. जरूर स्टेप आउट केलंय पण त्याची हाईट देखील जास्त होती आणि त्याच्यामुळे हा नो बॉल आहे आणि अतिरिक्त धावेने धाव फलक देखील वाढेल.
नो +2 आहेत आय गेस. टोटल 3 धावा मिळतील. सात मध्ये आता बनवायच्यात 19 धावा. 19 धावा बनवल्या गेल्यात. 19 धावा बनवायच्यात. फ्री हिटचा बॉल बाहेर निघाला. डॉट आला आणि डॉट समाप्तीनंतर षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टोटल 19 रन ऑन द बोर्ड अँड नाउ रिमेनिंग 19 रन्स रिक्वायर्ड 6 बॉल. एकोणावीस जुनी बनवायच्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 मध्ये 19 बनवल्यात आणि आता 6 मध्ये 19 बनवायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता सुधीर आलेत आता. अंतिम षटक हाताळण्याकरिता आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण सुधीरला पाहतोय. सहा मध्ये 19 ची गरज आहे. पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल होता. शरीरावरती जाऊन दडला गेला आणि त्यानंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला. 5 मध्ये 19. थोडं समीकरण बदलत आहे. अजूनही 5 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पहिलाच डॉट बॉल आला. जेव्हा 15+ धावा हव्या असतात ना प्रति शेवटच्या अंतिम षटकामध्ये, तेव्हा पहिले 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत. पहिला डॉट आलाय. त्यानंतर समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलेत. एक बनवली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. विकेटची संधी देखील आहे आणि त्यानंतर अंपायरचा फिंगर अप. अर्थात विकेट मिळेल. सो 1+ रन आउट. इक्वेशन आता जर बघितलं धावा बनल्यात 20. विजयाकरिता अजूनही 4 मध्ये 18. हवेत बॉल हवेत आणि त्यानंतर विकेट. थँक्यू डीजे मास. आता विजयाकरिता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 18 बनवायच्या आहेत. 3 गोल्डन सिक्सर येतील का? 3 मध्ये 18 बनवायच्या आहेत. हवेमध्ये बॉल बॅटची कडा लागली आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाईल. विकेट. फलंदाज अजून एक बाद होत आहे. टॉप एज लागली आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली. औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर चांगला स्टार्ट मिळाला होता. 11 धावा आल्या होत्या. विकेट लेस तिकडे होते. पण जसा पहिला विकेट पडला ना तसा पाठोपाठ विकेटची ती रांगच लागली. ती विकेटची कतार लागली आणि त्याच्यामुळे आता मॅचचं सिच्युएशन पूर्णपणे आता बदलताना दिसतं.
विनय आलेत. पुल करायचा होता इकडे. स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता औपचारिकता बाकी राहते. शेवटचा अंतिम बॉल. हा देखील डॉट आणि डॉट नंतर जर बघितलं तर मॅच समाप्त होताना आपण पाहतोय. चला पण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाऊ, जिथे प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. आणि वन साइड हिरो या मॅचचा राहिलाय रणजित, ज्याने 3 चौकार, 1 सिक्सर, 1 डबल, अशा प्रकारे 21 धावा टोटल फलकावरती, एक सिंगल देखील होती. 21 धावा ज्याचा बॅटमधनं